भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हिंदू हा कधीच आतंकवादी असू शकत नाही, भगवा आतंकवाद नसतो। या दोघांचंही अगदी बरोबर आहे। कारण बघा, मालेगाव बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला, त्यामधील गुन्हेगारांची नावं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की एकतर ते ब्राह्मण आहेत, एकतर मग आरएसएसची पिलावडा आहेत। गुजरातची दंगल, गोध्रा हत्याकांड घडवून आणणारे कोण, त्यामध्ये कुणाला तडीपार करण्यात आलं होतं, पाकिस्तानला भारताची गुप्त माहिती देणारा कुरलकर कोण, तिरंगा नाकारणारे, संविधान नाकारणारे संभाजी भिडे आणि तत्सम लोक कोण, गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे कोण। एवढंच नाही, जेव्हा परकीय मुस्लिमांनी भारतावर आक्रमण केलं तेव्हा त्यांच्या दरबारात ब्राह्मण, त्यानंतर आलेल्या मुघलांच्या दरबारात ब्राह्मण, त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या दरबारात सुद्धा ब्राह्मण। मग परकीय मुस्लिम, मुघल आणि इंग्रजांच्या सोबत राहून भारतीयांना गुलाम बनविणारे कोण? हे सर्वची सर्व एकतर आरएसएसची पिलावड आहेत, एकतर ब्राह्मण आहेत, एकतर बीजेपीचे आहेत। मग भगवा आतंकवाद किंवा हिंदू आतंकवादी कसा? यांनी साल्यांनी फक्त हिंदू हे नाव पुढे केलं समस्त हिंदूंना बदनाम करण्यासाठी। खऱ्या अर्थाने आतंकवाद कुठला असेल तर तो आहे आरएसएसचा आतंकवाद, तो आहे ब्राह्मणवादी आतंकवाद, तो आहे भाजपा आतंकवाद। आणि भगवा आतंकवाद ही संकल्पना कुठल्या मुस्लिमाने निर्माण केली नाही किंवा इतर कुठल्या धर्मियाने निर्माण केली नाही, तर याच राजकीय नालायकांनी निर्माण केली हिंदू मुस्लिमांमध्ये वाद पेटविण्यासाठी। समजून घ्या आणि हिम्मत करा या आरएसएस आतंकवादाच्या, ब्राह्मणवादी आतंकवादाच्या, बीजेपी आतंकवादाच्या विरोधात बोलायची। आणि बोलता येत नसेल तर हा व्हिडिओ सर्वांनी शेअर तरी नक्कीच करा।